पुढील बातमीकडे. हिंजवडी आयटी पार्क खड्ड्यांचा सापळा बनलाय. अपघाताच्या धोक्यामुळे नागरिक संतप्त झाले. हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. जबाबदार यंत्रणांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. राज्यभरात सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा पेटलेला आहे. अशात हिंजवडी परिसरातील ही दृश्य. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी आदित्य भवार सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. आदित्य, खड्ड्यांचा प्रश्न पेटलेला असताना हिंजवडी सारख्या परिसरात ही समस्या जाणवत असल्याचं कळतंय. प्रशासनानं यावर काही स्पष्टीकरण दिलंय का? नागरिकांनी काय राग व्यक्त केलाय? जर प्रणिता पाहायला गेलं तर देशातील महत्त्वाचे आयटी हब म्हणून मानले जाणारी हिंजवडी आयटी हब आहे. आणि या आयटी हब वरती जाण्याचा रस्ता हा कायमच दुरावस्थेत असल्याचं चित्र आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं. दर पावसाळ्यामध्ये ही खड्ड्यांची समस्या तिथे उद्भवत असते. आपण जर एक दृश्य पाहिलं तर एका दुचाकी स्वाराचं दुचाकी त्या खड्ड्यामध्ये अडकली होती. त्याला त्या खड्ड्यामध्ये उतरून आपली दुचाकी बाहेर काढावी लागली. अशाच अनेक घटना त्या ठिकाणी होत असतात. पाहायला गेलं तर मागच्या वर्षी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न त्यावेळेस ऐरणीवरती आला होता. आयटी हब तिथनं शिफ्ट करण्याचा देखील निर्णय काय तिथल्या कर्मचारी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. परंतु उद्योग मंत्री उदय सामंत आणि अजित पवार यांच्या मध्यस्थीने तो प्रश्न सोडला आणि आयटी हब तिथेच थांबला. मात्र पाहायला गेलं तर मागच्या वर्षी अजित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती लक्ष घालून तिथले जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली होती. परंतु आता आयटी हबकडे लक्ष देण्यासाठी कुठलाही नेता तिथे उपस्थित नाहीये. तिथले स्थानिक आमदार देखील त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. पालकमंत्र्यांकडे ही जबाबदारी असते. पालकमंत्र्यांनीही तिथे व्हिजिट करणं, तिथल्या समस्या जाणून घेणं हे गरजेचं असतं. परंतु अद्यापही त्याच्यावरती कोणतंही लक्ष पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं दिलं गेलेलं नाहीये. पाहायला गेलं तर मागच्या वर्षी त्याच रस्त्यावरती एक स्विमिंग पूल सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तो व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आणि आज ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा सापळा तिथे निर्माण झालेला आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना जीव घेणं प्रवास करावा लागतो. त्यामुळे यावर तोडगा काढून प्रशासन नागरिकांना दिलासा देतंय का, याकडे लक्ष असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.